आज विटा येथे मुक्तांगण वाचनालय येथे समविचारी बहुजन आघाडीची बैठक पार पडली। यावेळी अध्यक्ष कबीर कांबळे, उपाध्यक्ष किरण भगत, खजिनदार अनिल चौधरी, सचिव अरुण देंडे, संघटक नारायण सकट, कार्याध्यक्ष अशोक माळी, कार्यवाहक मुनीर चिखलगार, सल्लागार नवनीत लोंढे, सल्लागार दत्ताजी नलवडे, संपर्क प्रमुख दिलीप गायकवाड, प्रवक्ते संजय कुमार भिंगारदिवे, युवा प्रमुख उत्तम यादव, सदस्य संतोष कांबळे, सचिव युवराज निकम आदी मान्यवर उपस्थित होते। किरण भगत, जनसुरी न्यूज। जय भीम। आज खानापूर तालुका समविचारी बहुजन आघाडीची बैठक पार पडली। त्यामध्ये आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी आज बैठक झाली। त्यामध्ये कार्यकारिणी ठरण्यात आली, त्याची मी कार्यकारिणी आज वाचून दाखवत आहे। अध्यक्ष म्हणून मी कबीर कांबळे यांची निवड झालेली आहे। उपाध्यक्ष म्हणून किरण भगत, खजिनदार अनिल चौधरी, सचिव अरुण देंडे, संघटक म्हणून नारायण सकट, कार्याध्यक्ष अशोक माळी, सहकार्यवाह मुनीर चिखलगार, सल्लागार म्हणून नवनीत लोंढे, सल्लागार म्हणून दत्ताजी नलावडे, संपर्क प्रमुख दिलीप गायकवाड, प्रवक्ते संजय कुमार भिंगारदेवे, युवा प्रमुख उत्तम यादव, उपाध्यक्ष संतोष कांबळे, सचिव युवराज निकम, सदस्य म्हणून संतोष बजरंग कांबळे, सदस्य म्हणून विनोद कांबळे यांची निवड झाली आहे। या सगळ्यांचं अभिनंदन करतो मी आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो। मित्र हो, आज आम्ही खानापूर तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते आणि समाजातील प्रत्येक घटक एकत्र आलेलो आहोत। जय भीम, जय संविधान। आज समविचारी बहुजन आघाडीच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व बहुजन आणि इतर समाज एकत्र येऊन तरी आमच्या या समाजाच्या वतीने जो खासदार निवडणुकीला देतील त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, हेच आज मी माझ्या वतीने मी जाहीर करतो। जय भीम, जय संविधान। आज रोजी समविचारी बहुजन सर्वांना जय भीम। मी भगवान लोंढे, बाराबुलदार युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष। आज खानापूर विटा या ठिकाणी मुक्तांगण वाचनालयामध्ये बहुजन समाजाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्वानुमते जिल्ह्यामध्ये बहुजन समाजाचा 1000 उमेदवार देण्याचे विचारविनिमय झाला आणि जो या सभेमध्ये आज निर्णय झाला आहे त्या दृष्टीनं इथून पुढे जिल्ह्यामध्ये जो बहुजन समाजासाठी जो 1000 उमेदवार दिला जाईल त्याला संपूर्ण जिल्ह्यामधून पाठिंबा देऊ आणि आमची ताकद आम्ही या जिल्ह्यामध्ये दाखवून देऊ। या ताकदीचा उपयोग समाज कामासाठी येणाऱ्या उमेदवारांनी करावे अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। बहुजन आघाडीची आज मीटिंग पार पडली। त्यामध्ये असं ठरलेलं आहे की सर्व बहुजन समाज ओबीसी ST NT आणि जो इतर 12 बलुदार आहे सगळे एक करून आम्ही एक खासदारकीला उमेदवार देणार आहे। तरी आज तो निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे।